माझ्या केस स्टडी व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत. तर आजची ही केस स्टडी आहे ख्रिस्ती समाजामध्ये जे युवक आहेत, युवक युवती आहेत, त्यांचा सहभाग कसा असतो ते आपण बघणार आहोत. तर आज एक चर्च आणि काही युवक, ख्रिस्ती युवक यांनी युवकांसाठी एक छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्याचे रूपरेषा कशा असणार तर ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करणार की तो डोंगर बघू शकता तुम्ही, किनवलीचा डोंगर आहे तो. त्याच्यावरती आपण ट्रॅकिंग करणार आणि मग ट्रॅकिंग केल्यानंतर सकाळी आता सगळे युवक युवती जमत आहेत आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅकिंग करायला घेणार. चर्चमध्ये म्हणजे कोण राहणार तर याच्यामध्ये डायोसिजन आणि कॅथलिक चर्च आहे, त्यातल्या युवकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर याच्यामध्ये प्रोटेस्टंट नाही आहेत. तर प्रोटेस्टंट याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत. आणि चर्च म्हणजे काय तर वसे हा एक धर्मग्राम आहे, त्याच्यामध्ये किनवली एक छोटंसं गाव आहे. एक त्याच्यामध्ये चर्च तुम्ही बघू शकता, छोटंसं चर्च आहे. 10-12 कुटुंब इथे ख्रिश्चन असतील आणि त्यांच्यासाठी हे चर्च आहे. इथे युवक सभा या कार्यक्रमामध्ये त्यांचं सहभाग कसा राहणार ते आपण बघणार. तर बघूयात. नाश्ता केल्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रॅकिंग वगैरे करणार आहोत. याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे काय की अख्रिस्ती आणि ख्रिस्ती युवकांमध्ये डिफरन्स काय असतो तर याच्यामध्ये ख्रिस्ती युवक आहे जो आदिवासी आहे, कॉमनली. तर आदिवासींचा कॉमन धर्म तो नैसर्गिक पूजक आहे आणि मग काही ख्रिस्ती धर्म शिकवणार, काही गणपती आणि हिंदू देवदेवतांची पूजा करणार. तर याला समाजशास्त्रामध्ये सांस्कृतिकरण असं बोललं जातं. तर ख्रिस्ती युवक कसा असतो की तो गणपतीच्या सणामध्येही जाणार, तिथं पूजा अर्चामध्ये भाग घेणार, आरतीमध्ये भाग घेणार आणि तो विसर्जनामध्ये खूप नाचणार वगैरे, सगळं सहभाग होणार. पण ख्रिस्ती युवक कसा असतो की तो थोडा कचरणार इथं यांच्यामध्ये मिसळण्यामध्ये, त्याला वेगळं वाटणार, इथं याच्यामध्ये मिक्स व्हायला वेगळं वाटणार, म्हणून थोडंसं डिफरन्स येणार. तर हा डिफरन्स या लेवलला तरी येऊन जातो. तर आता बहुतेक सगळे युवक युवती आलेले आहेत, जे शक्यतो जनरेशन जी आहेत आणि मिलेनियर्स काय होत आहेत. तर शिस्तबद्ध सगळेजण आज जमलेले आहेत. नऊ वाजेपर्यंत बहुतेक मुलं जमली होती. तरुणांच्या मोठ्या संख्येमुळे सगळ्यांचा उत्साह वाढला होता. त्यानंतर सर्व लीडर्सनी कलर कोडनुसार सर्वांचे गट पाडले, त्यामुळे सर्व गावातली मुलं मिक्सअप झाली. प्रिशने आलेल्या सर्व तरुणांचे स्वागत केलं आणि थोडक्यात सगळ्यांना मार्गदर्शन केलं. ॲडिक्शनवर मात करण्यासाठी तुम्ही प्रार्थनेचा कसा उपयोग करू शकता यासाठी फादरांनी मार्गदर्शनही केलं. मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आईस ब्रेक ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. त्यानंतर फादरांनी सर्व कार्यक्रमाची रूपरेषा पुन्हा स्पष्ट केली. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य थीम म्हणजे कनेक्ट टू डिस्कनेक्ट, म्हणजे इंटरनेटच्या बाहेरचं जग असं आहे आणि यामध्ये तरुणांमधील ॲडिक्शनवरही विशेष भर होता. छोट्याशा पटनाट्याद्वारे तरुण ग्रुपने सर्व तरुणांचे प्रबोधन केलं. एका शिक्षकानेही तरुणांना मार्गदर्शन केलं. तुमचं करिअर घडवणार आणि तुमचं भविष्य काळातील जे काही जीवन आहे ते तुम्ही घडवणार आहात, म्हणून खास करून एकदा तज्ञता तुमच्यासाठी. त्यानंतर सर्वांनी ट्रॅकिंग करायला सुरुवात केली. तर आमची जवळजवळ फाटलेलीच आहे सध्या आणि हे या जंगलामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी ही बांध घालून जमीन लागवडीसाठी प्रिपेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये राईस तर लावणं शक्य नाही, पण राब करू शकतो आणि उडीद, तुरी वगैरे त्याच्यामध्ये आपण पेरू शकतो. मी जो म्हणत होतो जी मोठी जे प्रॉपर नॅचरल झाडं आहेत ते मोठ्या जंगलांपुरतीच आता मर्यादित राहिले आहेत.
गुफा बघू शकतात. भरपूर सारे दगडं इथं पडलेले आहेत आणि त्याच्यामधून एक स्पेस आहे. आतमध्ये भरपूर जागा आहे असं म्हणतात, गाईड म्हणतो आहे. आत अंधार पण भरपूर आहे, त्यामुळे आपली फाटणार हे तर नक्की आहे. मग मी तुम्हाला लांबूनच दाखवतो. तर 160 जणं 140 जणं चढत आहेत या डिफिकल्ट रूटवरती आणि वरती अजिबात स्पेस नाही आहे. ही नेचेची फुलं आहेत, शेवाळ आणि रानफुलं छान दगडावरती उगवलेली आहेत. ही काही मोठी झाडं तोडलेली आहेत. इथं तुम्ही बघू शकता की असं कोणाला लाकडं लागली तर घर बांधण्यासाठी वगैरे तर मोठी झाडं कापण्यात येतात. तर इथं पूर्ण स्पेस, इकडे जंगल दिसत नाही आणि इथली मोठी झाडं त्यांनी म्हणजे आम्ही तोडलेली आहेत. जी मोठी झाडं तोडण्यात येतात म्हणजे बहालासाठी वगैरे, तर ती असे तोडण्यात येते. जुनी झाडं, जे मी सांगत होतो, जुनी झाडं. याच्यात देव बनवणार, गावदेव. व्हिडिओ आणि आमचे गाईड आहेत पण जे आता लाजत आहेत. शेवटी जेवण, थोडासा आराम केल्यानंतर खेळद्वारे कार्यक्रमाची सांगता झाली.